माझा गाव यूपी आहे, भदोही जिल्हा. ओके, मग तुम्हाला कधी असं नाही वाटलं की मी यूपीचा, मी मराठी का शिकू, मला काय फायदा होणार मराठी शिकून? नाही, असं काय नाही, असं मला कधी वाटलं नाही. पण जर तुम्हाला पब्लिक मध्ये काम करायचं आहे बरोबर की नाही, आम्हाला 24 तास पब्लिक मध्ये राहायचं आहे, बरोबर. हा, मग असं नाही की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस भेटणार, पण बरोबर. तुम्हाला असा पण माणूस भेटणार की ज्याला मराठी बोलता येत असणार, हा, पण तुम्हाला कळणार नाही की तो महाराष्ट्रीयन आहे की तो उत्तर भारतीय, किंवा तुमचा डीएनए आहे तुमचे आई बाप, हा, बरोबर. तशी भाषा. मी मराठी का बोलतो, आपले राजसाहेब बोलते मी मराठी आहे, बरोबर. मी मराठी बोलतो म्हणून लोक मला मराठी माणूस बोलतात. कि बहुत लोगों को ये डाउट रहता है कि भाई मैं मराठी पहली बार सीख रहा हूँ तो मैं मराठी उच्चारण गलत करूंगा. ऐसा नहीं होता गाइस, आप ध्यान से सुनिए और उसी तरीके से आप भी प्रैक्टिस करिए ताकि आप भी मराठी आसानी से सीख जाएंगे. तो नमस्कार दोस्तों, आपका स्वागत है अपने चैनल पे भाषा प्रेम में. आज का वीडियो खास होने वाला है क्योंकि आज के वीडियो में मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ है धीरज दुबे जी, जो खुद एक ऑटो ड्राइवर है, जो महाराष्ट्र से बिलोंग नहीं करते, लेकिन अगर आप उनकी मराठी सुनेंगे तो आपको भी लगेगा कि मैं भी मराठी सीखूं. और एक जरूरी बात, बहुत सारे ऑटो ड्राइवर, टैक्सी ड्राइवर भाइयों को लगता है कि हम इतने कम दिनों में मराठी कैसे सीखेंगे. तो धीरज दुबे जी का मराठी सुनिए तो आपको भी थोड़ा मोटिवेशन आएगा. उन्होंने कैसे मराठी सीखी इतने दिनों में और वो इतनी फ्लुएंटली मराठी कैसे बोल पाते हैं. आज के इस पॉडकास्ट स्टाइल वीडियो में मैं धीरज दुबे जी से कुछ आसान मराठी सवाल पूछूंगा और वो किस तरीके से मराठी में जवाब देते हैं ये आप इस वीडियो में जरूर देखिए. आई होप गाइज आप धीरज दुबे जी को देख के मराठी सीख लेंगे आराम से, और इस वीडियो को पूरा एंड तक जरूर देखिए. अगर आप कोई भी पार्ट स्किप कर देते हो तो अगला वीडियो आपको नहीं समझ में आएगा. तो गाइज अगर आप महाराष्ट्र में रहते हो, ऑटो या टैक्सी ड्राइवर हो, तो ये वीडियो पूरा एंड तक जरूर देखिए क्योंकि इस वीडियो में मैं कवर करूंगा कुछ ऐसे सवाल जो आपको मराठी सीखने में काफी हेल्प करेंगे. गाइज चलिए वीडियो को शुरू करते हैं. तो गाइस चलिए वीडियो की शुरुआत करते हैं. मैं आपको मिला देता हूँ हमारे धीरज दुबे जी से. मैं धीरज दुबे जी काय बोलता? बरे आहेत, तुम्ही कसे आहेत? मी पण बरा है. तो गाइस आप देख सकते हो कॉन्फिडेंस कितना है. ये कॉन्फिडेंस कैसे आहे हम बात करते हैं धीरज दुबे जी से. तुम्ही किती वर्षापासून राहता महाराष्ट्रामध्ये? मला साधारण एक 20 ते 25 वर्ष झालंय. बरोबर. आणि तुम्हाला मराठी म्हणजे कधीपासून तुम्हाला असं वाटलं की मी मराठी शिकू, त्या शिकण्यामध्ये काय म्हणजे अगोदर तर आम्हाला शाळेत शिकवायचं, आणि भाषा जी आहे ही एक कुठलाही प्रांत असू द्या, कुठलाही राज्य असू द्या, हा लोकांची डीएनए असते. बरोबर. हा, आता आपण मूळ जर बघायला गेलं तर आपण भाषेची स्टार्टिंग कुठून करतात? साधारण एक घरातून करतात. बरोबर. पहिले लोक कुठे बोलतात? घरामधून घराच्या आतमध्ये बोलतात. नंतर लोक शाळेत जातात, त्या ठिकाणी त्यांचा शाळेमध्ये दुसरा ऑप्शन आहे बरोबर शिकायला. मग माझ्याकडे घर तर ऑप्शन नव्हता, पण मला शाळेत आणि माझा जेवढं मित्र सर्कल होतं ओके त्या मित्रांमध्ये मला चांगला मराठी बोलायला मला शिकायला भेटलं. ओके. तर तुम्ही म्हणजे तुमचं गाव कोणतं, तुम्ही कुठून बिलॉंग करता? माझा गाव यूपी आहे, भदोही जिल्हा. ओके. मग तुम्हाला कधी असं नाही वाटलं की मी यूपीचा, मी मराठी का शिकू, मला काय फायदा होणार मराठी? नाही, असं काय नाही, असं मला कधी वाटलं नाही. कारण कधी मला असं गरज नाही पडली की नाही, आणि मराठी सगळ्यांना आली पाहिजे. बरोबर. हा, कारण काय, आपण जिथे राहतो, आज आपण आहे, साधारण तुम्ही एक विचार करा, जर आज मी ठरवलं की मला दुबईला जायचंय, मी इथून काय पण जर मी अप्लाय करतो, बरोबर, ते कडचा बाहेरच्या साईडला, तर त्यांचं इकडे सगळ्यात पहिला रिक्वायरमेंट काय असते? लोकल लँग्वेजची. बरोबर. हा, की लोकल लँग्वेज तुम्हाला आला पाहिजे. हा, तुम्ही काय साधारण कामासाठी गेले, जर तुम्हाला काय लेबर लेवलचं काम करायचं आहे, एसी रिपेअरिंग करायचं आहे, तर तिकडे भाषेची एवढी मान्यता नाही. हा, पण जर तुम्हाला पब्लिक मध्ये काम करायचं आहे, बरोबर, की नाही, आम्हाला 24 तास पब्लिक मध्ये राहायचं आहे, हा, मग असा नाही की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मराठी माणूस भेटणार, पण तुम्हाला असा पण माणूस भेटणार की ज्याला मराठी बोलता येत असणार, हा, पण तुम्हाला कळणार नाही की तो महाराष्ट्रीयन आहे की तो उत्तर भारतीय किंवा इतर राज्यातून आलाय. हा, म्हणून तुम्ही भाषा, जर इकडची जी भाषा आहे ही जर भाषा तुम्ही शिकली तर हा तुमच्यासाठी खूप छान होणार आणि चांगला आहे. आणि कोण कुठून काय बोलतो याच्यावर तुम्ही लक्ष नका द्या, फक्त तुम्ही भाषावर लक्ष द्या. आज जर तुम्ही भाषावर लक्ष दिली, तुमचं जीवन देणं एक सोपं होईल इथं महाराष्ट्र, अजून काय नाही. अतिउत्तम. तुम्ही ऐकताय काय बघा कसं मी काय बोललो तुम्हाला, भाषा म्हणजे हा एक राज्याचा डीएनए असतो. हा, जसा तुमचा डीएनए आहे तुमचे आई बाप, हा, तशी भाषा. मी मराठी का बोलतो, आपले राजसाहेब बोलते मी मराठी आहे, बरोबर, मी मराठी बोलतो म्हणून लोक मला मराठी माणूस बोलतात. आणि माझी भाषा काय हिंदी नाही, माझी भाषा भोजपुरी आहे.
पण आपला पहिला काम काय, आपण जिथं राहतो हा तिकडची भाषा आपल्याला समजून घ्यावी पाहिजे. आलं लक्षात? हा सगळ्यात पहिले महत्वाचं आहे. तर मित्रांनो, असा जर विचार सगळ्यांनी ठेवाल ना तर तुम्हाला मराठी शिकायला एकदम सोपे जाईल. धीरज सर, तुम्ही मला सांगा, तुम्हाला मराठी शिकताना कधी असं वाटलं की खूप कठीण आहे बाबा, मी नाही शिकत म्हणून? नाही बघा, तुम्ही काय पण शिकायला गेले जर तर तुम्ही साधारण बॅट बॉल जरी शिकायला गेले बरोबर. तरी तुम्हाला काही ना काही अडचणी येणारच. सुरुवातीला पण तुम्ही जर नाही मला ही गोष्टी करायचंय, मला शिकायचे, तर कसा नाही येणार तुम्हाला? बरोबर. येणार, आज नाही येणार तर उद्या येणार. पण येणार. पण येणार. येते लक्षात घ्या, तुम्ही किती चांगली मराठी बोलताय. म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण नाही की म्हणजे कोणत्या बाहेरच्या राज्यातला माणूस मराठी बोलतोय. ठीक आहे, यांची मराठी ऐकून असं वाटतंय की म्हणजे खूप खूप वर्षापासून मराठी बोलत आलाय. आणि धीरज बाबू माझ्या बरोबर आम्ही खेळायचो पण एकत्र, आम्ही फिरायला पण एकत्र जायचो, म्हणजे लहानपणापासूनचा मित्र आहे. तर त्यामुळे मराठी एवढी चांगली बोलू शकतो. मला मान्य आहे, जे काही बाहेरचे राज्यातले आहेत त्यांना एवढ्या लवकर मराठी येणार नाही. पण आता मी धीरज सरांना काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं ते मराठीमधून देतील, तेव्हा तुम्हाला कळेल की किती सोपी मराठी आहे आणि आपण ही सहजरित्या मराठी बोलू शकतो. ठीक है, तर मैं वीडियो शुरू करतो. धीरज सर, मैं तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर फक्त तुम्हाला मराठीमधून द्यायचे. ठीक है, लेट्स गो. तो गाइस, मैं कुछ सवाल अभी धीरज दुबे जी से करूंगा और धीरज जी हमें मराठी में आंसर देंगे. तो आप ध्यान से सुनना, किस तरीके से आंसर करते हैं, किस तरीके से प्रोनाउंसिएशन करते हैं मराठी का, ये आप जरूर देखना. ताकि बहुत लोगों को ये डाउट रहता है कि भाई मैं मराठी पहली बार सीख रहा हूँ तो मैं मराठी उच्चारण गलत करूंगा. ऐसा नहीं होता गाइस, आप ध्यान से सुनिए और उसी तरीके से आप भी प्रैक्टिस करिए ताकि आप भी मराठी आसानी से सीख जाएंगे. तो मैं कुछ सेंटेंसेस कवर करूंगा, पूरा वीडियो एंड तक देखिए. सो गाइस, पहला सवाल है, पहिला प्रश्न आहे, धीरज भाई तुम्ही मराठी कुठे शिकले? शाळेत आणि मित्रांसोबत, आणि जे माझे कामावरचे कलिग वगैरे होते बरोबर, त्यांच्यासोबत राहून मी मराठी बोलायचं शिकलं. किती तुम्हाला काही अडचण आली सुरुवातीला मराठी? स्टार्टिंगला भरपूर शब्द मला कळत नव्हते. ह्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. बरोबर. पण त्यात सपोर्ट करणारे पण भरपूर होते. जिथं त्यांना वाटलं की भाई हा चुकतोय, याला आपण सपोर्ट करूया. बरोबर. मग लोकांनी तिकडे आपल्याला सपोर्ट केलं. त्यांच्या सपोर्टमुळे आणि थोडाफार आपला प्रयत्न पुढे मला पूर्ण मराठी आली मग बोलायला. समझ रहे हो गाइस, मतलब इसका मतलब क्या है कि अगर किसी को मराठी सीखनी है ना तो आप बिंदास मराठी बोलो. आप ये मत सोचो कि सामने वाला गलत सोचेगा. अगर सामने वाले को लगता है ना कि आप गलत मराठी बोल रहे हो तो वो तुरंत आपको ना वहाँ पे वो सही बताएगा, वो कभी आपको उल्टा नहीं कहेगा. ठीक है, यही बात. आप स्टार्ट कीजिए, ट्राई कीजिए. अगला वाक्य है, मराठी शिकायला तुम्हाला किती वेळ लागला, यानी मराठी सीखने में आपको कितना समय लगा? अराउंड 5 to 7 years. 5 to 7 years. 5 ते 7 वर्ष. पण तरी पण 5 ते 6 वर्षामध्ये एवढी चांगली मराठी तुम्ही कशी शिकले? सगळ्यात पहिले तर आम्हाला पुस्तकाबद्दल ज्ञान होता. मराठी भाषाबद्दल ज्ञान होती. कुठला शब्द वापरायचा आहे, या शब्दाचा अर्थ काय असतं, बरोबर, त्या शाळेत आपल्याला लिहून दिलेलं असतं. जसा ऍपल म्हणजे सेब असते, बरोबर. तसंच आम्ही भरपूर डिक्शनरी वाचले. बरोबर. आणि वया वाचलेत. मग तिकडनं आम्हाला जाऊन एक चांगली शिक्षण भेटली मराठी में. अगदी बरोबर. मतलब इनका कहने का मतलब ये है कि जब ये स्कूल में जाते थे या कोई भी इनका फ्रेंड सर्कल मराठी बोलता था तो ये उसमें घुल मिल जाते थे. ये कभी ऐसा नहीं सोचते थे कि ये मराठी में बात कर रहे हैं, हम थोड़ा साइड में आके बैठेंगे. ये उन मराठी लोगों में जाके घुल मिल जाते थे, इसलिए इनकी मराठी आज की डेट में इतनी अच्छी हुई. ठीक है, अगला सवाल है, शुरुआत में मराठी बोलते समय आपको डर लगता था, यानी सुरुवातीला मराठी बोलताना तुम्हाला भीती वाटली का? हो, वाटली मला. स्टार्टिंगला जसं आपण सायकल चालवायला स्टार्ट करतो जेव्हा, बरोबर, पॅन्डल मारलो, थोडीफार पुढे गेलं, बरोबर, मग परत आता काय करायचं, काय वर्ड बोलायचं. बरोबर. भरपूर वेळ मी अडकलोय. पण एक टाइम असा आला, बोलत गेलो आणि मग माझी भाषा सरळ झाली. देखो, इसका मतलब क्या है कि मतलब इन्होंने जब मराठी बोलना शुरू किया तो ये एकदम फ्लो में बोलते जाते थे. ये कहीं पे भी अगर शुरुआत में इनको थोड़ी तकलीफ होती थी, कहीं ये अटक जाते थे, बट इन्होंने कभी भी मराठी बोलना रोका नहीं, इन्होंने आगे कंटिन्यू रखा. इसके लिए आज की डेट में इनकी मराठी इतनी अच्छी बन गई है. ठीक है, अगला सवाल है, पैसेंजर से मराठी में कैसे बात करते हो, यानी पॅसेंजर सोबत मराठी मध्ये कसं बोलता तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे पॅसेंजर येतोय, मी स्पेशली मॅन बद्दल बोलतोय. मी मर्द समाज के बारे में बात कर रहा हूं. याचा अगोदर तुम्हाला
म्हटलेलो की आपली जी भाषा असते ही लोकांची DNA असते. हा म्हणजे जेवढा मर्द समाज आहे मराठी माणसांमध्ये, त्या मर्द समाजांनी मराठी बोलायला कमी केलंय आणि जेवढ्या बाई आहेत त्यांनी मराठी हा. बोलायला जास्त केलं. त्यांनी बोलायला जास्त. म्हणून मी काय बोलला, आपल्या स्टार्टिंग भाषेची कुठून होते, घरातून होते. हा एकदा मराठी माणूस मराठी नाही बोलणार, पण मराठी बाई जे रिक्षामध्ये बसते आमच्या, ती मराठी हा. बोलणार तुमच्या. ती मराठीत मध्येच बोलते. ती कोण पण असू द्या, शिकलेली असू द्या किंवा नसू द्या, काय पण असू द्या. हा तिला मराठी मध्येच बोलायचं आहे आणि ती मराठीतच बोलणार. हा एकदा आम्हाला डाऊट होतो, कधी कधी मराठी माणूस आमच्या सोबत हिंदी मध्ये बोलतो. हा पण माझा जो पहिला कन्व्हर्सेशन होतो की मला कोण पण मराठी माणूस जेव्हा मला भेटतो, मी त्याच्याशी हिंदी मध्ये बोलतच नाही, मी फक्त मराठीच वापरतो. आलं लक्षात. हा. इसका मतलब क्या है इन्होंने कहा. आणि भरपूर लोकांना काय वाटतं की जेव्हा मी स्टार्ट करतो बोलायला, लोकांना कळत नाही की मी महाराष्ट्रीयन म्हणून. ते नंतर माझ्याकडून जेव्हा विचारतात, दादा तुमच्याकडे जीपे आहे का, फोन पे आहे का, मी जेव्हा त्यांना जीपे आणि फोन पे दाखवतो ना माझ्या, तेव्हा ते माझं नाव बघतात, जेव्हा नाव वाचून तिकडे म्हणतात, अरे तुम्ही युपी वरून आहात का? मी म्हटलं हो, मी युपी वरून. म्हणजे तेव्हा त्यांना शॉक होतो की बाबा तू एवढा चांगला मराठी बोलतो का. समझ लो भाई. तो वीडियो की शुरुआत में मैंने ये चीज आपको बताई थी कि मतलब इस तरीके से धीरज भाई मराठी बोलते हैं ना कि कस्टमर को डाउट बाद में होता है. जब वो पेमेंट करने को जाते हैं ना, तभी धीरज भाई का नाम देखते धीरज दुबे, फिर वो सोचते कि भाई मराठी इतना अच्छे से मेरे साथ बात कर रहा था, लेकिन ये तो मराठी है ही नहीं. तो यही बात है गाइस, कोई भी ऐसा मत सोचो कि आपको मराठी नहीं आएगी, मुझे नहीं आएगी, मैं नहीं सीखूंगा. एकदम इजी लैंग्वेज है, रोज बात करो, रोज सीखते जाओगे. ठीक है. तो आपको इतना याद रखना है कि कोई भी अगर लेडीज आपके ऑटो में आके बैठ रही है, तो आपका कर्तव्य है कि पहला जो शब्द है या पहला जो वाक्य है ये आपको मराठी में कहना है. ठीक है. अगला जो सवाल मैं पूछूंगा, ऑटो मध्ये कस्टमर बसलं की काय बोलतो, मतलब ऑटो में कस्टमर बैठते ही आप क्या बोलते हो कस्टमर को. कुठे जायचंय. बरोबर. हा कहाँ जाना है मतलब. कारण पॅसेंजर माझ्याकडे का आलाय, त्याला कुठे ना कुठे जायचं असेल म्हणून तो माझ्याकडे आलाय. आता समजा मी पॅसेंजर, मी आलो तर तुम्ही मला काय बोलणार. मी तुम्हाला विचारणार कुठे जायचं साहेब तुम्हाला. बरोबर. मग तुम्ही सांगणार तुमचं डेस्टिनेशन कुठे, मला इथे जायचं ना तिथे जायचंय. समझ लो गाइस, मतलब कोई भी अगर आके आपके ऑटो में बैठने जा रहा है तो आपको उनको कहना है कि या साहेब बसा. तुम्हाला कुठे जायचं साहेब. जब भी आप साहेब ये वर्ड डालते हो ना, देखो ये साहेब वर्ड है ना, इसमें काफी पोलाइट भी लगेगा, सामने वाले को भी अच्छा लगता है, इंप्रेशन अच्छा आता है सामने वाले को. अगर आप गरीब को भी साहब बोल दोगे, हाँ जो अमीर है हाँ वो तो साहब रोज सुन रहा है, लेकिन अगर आप एक दिन किसी आप गरीब को भी साहब बोल दोगे तो उसे भी सुन के बहुत अच्छा लगेगा. तो इसमें क्या जा रहा है, आप छोटे नहीं हो जाओगे. समझ लो ये छोटी छोटी चीजें गाइस. देखो धीरज दुबे जी ये छोटी छोटी चीजें आपको इसलिए बता रहे हैं ना, क्योंकि यही सारी छोटी छोटी चीजों से इनकी मराठी इतनी अच्छी हुई है. मराठी बोलना सिर्फ नहीं है गाइस, मराठी रिस्पेक्टफुली बोलना ये सबसे बड़ी बात है, और फ्लुएंटली बोलना ये सबसे बड़ी बात है. तो यही इस वीडियो में हम कवर कर रहे हैं कि धीरज दुबे जी ने फ्लुएंटली मराठी कैसे सीखी. ठीक है. अगला वाक्य मैं इनको पूछता हूँ, अगला सवाल मैं इनको पूछता हूँ, मराठी बोलने पर लोगों का रिएक्शन क्या होता है, मतलब मराठी बोलल्यावर लोकांचं काय रिएक्शन असतं तुमच्यावर. साधारणतः असा काय नसतो, पण त्यांना काय वाटतं, म्हणजे त्यांना आश्चर्य होत असेल. बरोबर. हा आश्चर्य होतच भरपूर लोकांना की तू एवढी चांगली मराठी कशी काय बोलतो. हा बरोबर. म्हणजे त्यांच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण भरपूर असे परप्रांतीय आहेत, मित्र असतात, म्हणजे एवढे फ्लुएंटली नाही बोलत, एवढं चांगला नाही बोलू शकतात. बरोबर. म्हणून ते मला बोलतात की तू कसा काय एवढा चांगला बोलतोय म्हणून. समझ लो कुठून शिकला, काय शिकला भाई. हाँ तो आपके साथ भी होगा. अगर आप फ्लुएंटली मराठी बोलना शुरू करेंगे ना, तो पैसेंजर भी आपसे पूछेंगे भाई तू मराठी कहाँ से सीख रहा है, इतनी फ्लुएंसी मराठी में कैसे आ रही है. तो ये जरूरी है गाइस, ये वीडियो पूरा एंड तक देखना. और इससे पहले भी मैंने जितने वीडियोस कवर किए ना, सारे वीडियोस देखना. मैंने यही सारे मुद्दों पे बात की हुई है ताकि आप मराठी आसानी से सीख लेंगे. अगला सवाल मैं पूछूंगा, मराठी से आपको क्या फायदा हुआ, मराठीमुळे तुम्हाला काय फायदा झाला. भरपूर फायदा होतात मराठीमुळे. हा एकतर फायदा जर सुट्ट्याबद्दल होतो. बरोबर. कधी कधी काय असतो, हा कोणाचे 96 मीटर झाले, 95 झाले, 94 झालो, जर वरचे चिल्लर नसतात हा, आणि आम्ही जर का त्यांना मराठीमध्ये बोलतो की दादा माझ्याकडे वरचे सुट्टे नाही, चालेल का तुम्हाला, तर तो फक्त शब्द ऐकून हो चालेल काय नाही ठेव तुझ्याकडे. हा तो एवढा बोलून हा चल निघून जातो, आपला माणूस आहे म्हणून. हा म्हणजे हा एक चांगला आहे. आणि दुसरं काय,
जर तुम्हाला भाषा येत असेल तर प्रेम येतं लोकांवर. हा, लोक तुम्हाला आपोआप प्रेम करणार की हा भाई बाहेरचा माणूस येऊन आपल्या इथं हा आपली संस्कृतीमध्ये जगतोय. आलं लक्षात? हा, बाहेरचा माणूस इथे येऊन, आणि हा कोण तुमच्या बरोबर जबरदस्ती नाही करतोय. कोण अजूनपर्यंत कोण माझ्या घरी नाही आलाय की नाही तू मराठीच बोल. हा, बरोबर. मी जेव्हा माझ्या घरात जातो, हा, मला फ्रीडम आहे माझ्या भाषेमध्ये बोलायची. हा, पण बाहेर मला कधी कधी बोलावे लागते जेव्हा मी कोणाबरोबर इंटरॅक्ट होतो तेव्हा. हा, कोण 24 तास नसतो मला की नाही रे तू मराठीच मराठीत बोल, बोल, असं नाही तर नाही तुला आहे. तोपणार आम्ही, असं काय नाही. त्या वर्षापासून आतापर्यंत तुम्हाला कोणी त्रास दिला या संदर्भामध्ये? नाही बघा, त्रासचा विषय नाही. हा, तर पाहण्याचा हा असतो, दृष्टिकोन वेगळा आहे. दृष्टिकोन असतो. कोण म्हणजे आजची युथ काय माहितीये का, हा, कोणाला भरपूर काम आहे, बरोबर. हा, आणि कोणाला काय कामच नाही. कामच नाही, मग त्यांना काय ना काहीतरी करावं, हा, असा वाटतोय. आलं लक्षात तुम्हाला? हा, बाकी कोण काय बोलतोय याच्यावर त्याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही फक्त आपलं हा. कर्तव्य समजा, जिथे राहताय तिथलं थोडंफार, म्हणजे असं नाही बोलत की तुम्ही 1 ते 100 पर्यंत सगळी उजळणी पाठ करा, असं नाही. आणि लोकांना मोटिवेट करा. जेवढे माझे मराठी बंधू आहेत, हा, लोकांना प्रेशर करण्यापेक्षा ना त्यांना अजून प्रेमाने सांगा. आलं? आणि और जितने भी मेरे हिंदी भाई है, हाँ, आप उस चीज को दरकिनार करने से अच्छा है कि आप उसको और करीब जाए. हाँ, चलिए आपने अपना एक माइंड सेट करके रखा हुआ कि मुझे 10 साल यहाँ कमाना है, 10 साल वहां कमाना है, वो आपका माइंड सेट है. बट कल्चरल अगर आप देखने जाओगे, बहुत बड़ी चीज है. अगर आप कल्चरल देखने जाओगे तो आप जहाँ पे हो, तो आपसे एक ही चीज की रिक्वेस्ट है. आपको ये नहीं बोला जा रहा है कि आप इस क्षण में आओ या वो करो या वो करो. आपसे एक पब्लिक में चलने वाली चीज है कि जो नॉर्मली हर जगह यूज होगी, आपको आधी रात को भी उस चीज की जरूरत पड़ सकती है, और वो चीज है भाषा. हाँ, आज चलिए मैं मानता हूँ कि आपके पिताजी की उम्र 45 होगी, 50 होगी, चलो रिक्वेस्ट है आज की यूथ से कि अगर आप मुंबई में हो, महाराष्ट्र में रहो, आपको अपना फ्यूचर अगर यहाँ डेवलप करना है तो प्लीज आपको मराठी सीखनी ही पड़ेगी. समझ लो गाइस, तो इतना इजी मतलब मराठी लैंग्वेज है कि मैं तो महाराष्ट्रीयन हूँ, इसलिए मैं तो नहीं कहूंगा. जिस तरीके से आपको धीरज दुबे जी ने बताया कि मराठी सीखना काफी आसान है. और अगर मैं हमारे देश की भाषा हम नहीं सीखेंगे तो कौन और कौन सीखेगा? सीखेगा? बताइए, बाहर वाले तो आएंगे नहीं सीखने. इवन आप देखोगे तो ट्रैवलर भी अगर आते हैं, हाँ, तो वो भी हिंदी वहां से कुछ ट्रैवलर वहां से सीख के आते हैं. ट्रैवलर वहां से आते हैं, उन्होंने भी एक शब्द ढूंढ के शब्दकोशों में से, डिक्शनरी में से उन्होंने एटलीस्ट स्टार्ट किया होगा, तब कहीं एक एंड पे जाके उन्होंने वो चीज को खत्म किया कि हाँ भाई अब मैं सीख चुका हूँ. तो उसी तरीके से आप भी एटलीस्ट स्टार्ट पे कीजिए. आपके बच्चे तो जो बच्चे आपके स्कूल में जा रहे वो तो सीख ही रहे. हाँ, बट अगर बच्चों के साथ जिन लोगों को नहीं आ रहा है, वो अगर बच्चों के साथ भी अपने घर के अंदर भी अगर वो स्टार्ट करेंगे बोलना, अगर आप अपने, हाँ, अगर आपके पास बुक्स नहीं है या कुछ वो नहीं है, तो मार्केट में बहुत सारे बुक्स अवेलेबल है जो आप जाके लेके पढ़ सकते हो. बाकी आप खुद हमारे चैनल के माध्यम से आगे आपको हमारे दिनेश जी और भी ढेर सारी वीडियो इस चीज को लेके आगे हम लोग डालने वाले हैं जो आपके लिए बहुत हेल्पफुल होगी. ठीक है गाइस, तो मेरे आने वाले सारे वीडियोस आप देखते रहो गाइस. देखो, ये वीडियोस बनाने का मेरा मोटिव तो यही है कि मैं भी चाहता हूँ कि मेरे जितने भी नॉन मराठी भाई लोग हैं, ठीक है, मेरा भी फ्रेंड सर्कल है जिसमें मराठी के अलावा काफी लोग हैं, तो मैं भी चाहता हूँ कि वो लोग थोड़ी बहुत मराठी सीखे. मैं नहीं चाहता हूँ कि पूरी मराठी बाय हार्ट करके मेरे सामने बोले, बट थोड़ी बहुत मराठी आना जरूरी है गाइस. बट बहुत सारे टैक्सी ड्राइवर और ऑटो ड्राइवर ऐसे भी है कि उनको कुछ अपनी बात रखनी थी, जो उनकी बात है वो सरकार तक नहीं पहुंच पा रही थी. तो धीरज दुबे जी ही बताएंगे हमें कि उनके क्या प्रॉब्लम्स आ रहे हैं. सबसे पहिले तो आरटीओ करप्शन, सगळ्यात पहिले गोष्ट आरटीओ करप्शन बंद झाला पाहिजे पूर्णप्रमाणे. हा, आरटीओ करप्शन बघा, लोक तुमच्या समोर येऊन नाही सांगणार की माझ्याकडून एवढं घेतलं आणि त्यांच्याकडून तेवढं घेतलं. बरोबर, तेवढं घेतलं. 8 लाख परमिट सोडलंय 2017 ते 2025 पर्यंत 8 लाख परमिट सोडलंय. त्या परमिट मध्ये हा किती लोकांना मराठी, तो तुम्ही एकदा विचार करा. 8 लाख परमिट, हा, प्रत्येक परमिटचा मागे 15,000 रुपये. हा एक लिगल अमाऊंट होता. हा, आणि त्यात किती बबलू डबलू राजा रजाक या लोकांनी यांच्या महाराष्ट्राशी काय घेणं देणं पण नव्हतं. हा, ते फक्त काय रोजगारमुळे आले. हा, मध्ये एक एजंट होता, त्या एजंटनी सगळं काय डोमोसाईल वगैरे सगळं करून दिलं, सर्व काय रेडी करून हा त्यांना दिलं. त्याला जे पण काय झालं ते झालं. पण करप्शन जी है
ही बंद झाली पाहिजे. कधी कधी असा वाटतोय ना, साधारण मला लायसन्स बनवायचं होतं, तुला पण चांगल्या प्रमाणात माहिती आहे. बरोबर. हा 3 ते 4 वर्ष फक्त मी पैसेमुळे, की एजंट लोकांना एवढे पैसे का द्यायचे, बरोबर. ते त्यांच्याकडे जेव्हा आम्ही जायचो, हा अरे तू यूपी काय, हा तेरे पेच में लगेगा. माझा फक्त एकच प्रश्न आहे की आम्हाला आमच्या देशात हा जर आम्हाला स्वतः रोजगार करण्यासाठी पैसे द्यावे लागेल, लोकांना घुस द्यावे लागेल, हा तर एवढं शिकून काय अर्थ? काय अर्थ आहे? आणि बरोबर बोलतात बघा, धीरज दुबे सरांचा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. कारण की ते काय बोलतात की त्यांनी शाळा शिकले 1ली ते 10वी पर्यंत, आणि 1ली ते 10वी पर्यंत त्यांना त्यांच्या शालेय पुस्तकांमध्ये मराठी ही भाषा होती, आणि त्यातूनच हा, पण त्यांच्या आहे. मराठी शिक्षणाची सुरुवात झाली. हा. पण आता काही कारणांमुळे त्यांना रिक्षा चालवावी लागते, पण त्यांना पुन्हा रिक्षा चालवण्यासाठी आता मराठीची टेस्ट द्यावी लागते. मग हे कुठेतरी त्यांना जमत नाही. म्हणजे त्यांचा बोलायचा अर्थ असा आहे की आम्ही अगोदर बोर्डची परीक्षा दिली आहे. हा ठीक आहे, 10वी पर्यंत एक्झाम दिली आहे, हा. तिथे सगळे मराठी आम्ही पासच करून आलोय 10वी पर्यंत. हा. मग पुन्हा आता मला जर माझा व्यवसाय स्वतःचा करायचा आहे, तर तिथे मला मराठी टेस्ट का द्यावी लागते? हा, हे बरोबर आहे. जे आता आलेले आहेत बाहेरून, ठीक आहे, जे शिकलेच नाहीये त्यांची गोष्ट वेगळी, पण असे काही रिक्षा ड्रायव्हर आहेत, असे काही टॅक्सी ड्रायव्हर आहेत जे शिकलेले सवरलेले आहेत, मग त्यांना मराठी सक्ती करून काय उपयोग होणार, असा प्रश्न धीरज दुबेजींकडून विचारण्यात येतोय. बरोबर है? हो. ठीक है, तो गाइस यही बहुत सारे सवाल है, अभी भी हम ट्राई करेंगे इस बहुत सारे सवाल को कवर करने के लिए वीडियोस के अंदर. वीडियो काफी लंबी हो जाएगी. मैं ये वीडियो बनाने का मेरा एक ही मकसद था कि आपको थोड़ा मोटिवेशन मिले, मराठी किस तरीके से बोली जाती है और नॉन मराठी लोग मराठी किस तरीके से बोलते हैं, कितना टूटी हुए बोलते हैं और कितना अच्छी बोलते हैं, ये सारी चीजें हमको इस वीडियो के द्वारा आप तक लानी थी. तो आई होप आपने वीडियो पूरा एंड तक देखा होगा. वीडियो अगर अच्छा लगे तो वीडियो को लाइक जरूर करिए, चैनल को सब्सक्राइब जरूर करिए. और धीरज जी, मी जाता जाता एकच शब्द सांगणार, भाषावर तुम्ही कुठलाही वाद करू नका, कुठेही काय पण असू द्या. हा, पण तुम्ही जेवढे असणार, हा तुम्ही एक प्रयत्न करा की मला मराठी आजपासून बोलायची सुरुवात करायची आहे, हा आणि मला मराठी शिकायची आहे. हा, जर तुम्ही तुमच्या मनात ठरवलं की हा मला करायचं आहे, तर होणार. आणि कोण काय तुम्हाला जबरदस्ती नाही करते. हा, पण तुम्ही असा कोणाला नका सांगू की मी बोलणार नाही, मी अजिबात शिकणार नाही, मी का बोलू, मी का बोलू. हा, तू नको बोलू मान्य, पण जेव्हा तुला प्रॉब्लेम येतील तेव्हा तुला कळणार, नाही मी शिकलं पाहिजे होतं, मी नाही शिकलं, माझ्याकडनं चुकलं. हा, म्हणून सांगतोय, जेवढे पण रोजगारी तिथं लेबर आहेत, कामगार आहेत, हा त्यांनी प्लीज मराठी शिकून घ्या. हा गरजेचं आहे. मला माहिती चांगल्या प्रमाणे की तुमच्या आजूबाजूला तसा वातावरण नसणार शिकण्यासारखा, पण तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न करा. तुम्ही सामील व्हा मराठी लोकांमध्ये, जेणेकरून तुमच्या कानावर अजून मराठी शब्द पडतील. मतलब आपके कान पे जितने मराठी शब्द पड़ेंगे उतना जल्दी आप सीखेंगे. और कोई अगर आपको पूछ भी रहा है, अगर किसी ने आपको पूछा भी कि आपको मराठी आती है, तो आप उनसे पोलाइटली पेश आइए, नहीं अभी आती तो नहीं है बट हम ट्राई कर रहे हैं, या फिर मैं सीख रहा हूँ, यहाँ पे नौकरी करनी है या जॉब करना है. हाँ, लाइफ टाइम आपको पूरा स्पेंड करना है, आपको पूरी लाइफ में, तो आपको लिए भाषा बहुत जरूरी है आपको, वरना आप कैसे लोकल लोगों के साथ कन्वर्सेशन करेंगे, समझ रहे हो? बताइए. तो आई होप सो हमारे भाइयों को काफी ज्यादा मोटिवेशन मिल गया है इस वीडियो के द्वारा कि हमारा एक नॉन मराठी भाई इतनी अच्छी से मराठी बोल सकता है. आपने उनका प्रोनाउंसिएशन भी सुना होगा, किस तरीके से मराठी बोल रहे हैं. तो मेरे हिसाब से ये वीडियो यहीं पे रोक देनी चाहिए, काफी लंबी वीडियो हो चुकी है. और गाइज पार्ट 2 अगर आपको चाहिए तो कमेंट में पार्ट 2 जरूर लिखिए. तो धीरज जी का भी फेसबुक प्रोफाइल मैं डिस्क्रिप्शन में लिख दूंगा, वहां पे जाके आप धीरज जी को भी फॉलो कर सकते हैं. बाकी हमारा वीडियो पूरा एंड तक देखने के लिए धन्यवाद. ऐसे और वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करिए. भाषा प्रेम के साथ जुड़ने के लिए धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.